जपल्याच पाहिजे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्याच पाहिजे. तुम्ही पाहू शकता आपण आलो आहे दयानंद कॉलेजच्या म्युझियममध्ये. पुरातत्व स्थळाचे सांस्कृतिक हे सगळं जुन्या काळातलं सर्व इथं चांगल्या रीतीने संग्रह केलेले आहे. तुम्ही पाहू शकता जुन्या काळातले दगड वगैरे आहेत, माती आहे. तर इकडे आहे मानव उत्क्रांत, म्हणजे मानवाचा जन्म कसा झाला, तो आता कसं जगतो, हे स्टार्टिंग पासून पूर्ण हे मानवाची उत्क्रांती एकाच फ्रेम मध्ये केलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा कन्सेप्टने दाखवलेलं आहे. आणि हे जुन्या काळातील दगड आहेत, जे की जुन्या काळातले आपले जे पूर्वज होते ते शिकार करण्यासाठी वापरत होते. पाहू शकता अगदी मोठ्या आकारापासून छोट्या आकारापर्यंत सर्व दगड तुम्ही पाहू शकता आहे तिथे सर्व आहे. रॉक पेंटिंग जुन्या काळात, आता आपण जसं या काळामध्ये पेंटिंग होत, तसं जुन्या काळात पण आपले पूर्वज पेंटिंग करत होते. ते दगडावर करत होते, आपण आता कागदावर करतोय. पाहू शकता दगडावर ते केलेलं पेंटिंग खूप सुंदर अशा प्रकारे लावलेलं आहे. आणि जुन्या काळातील आहेत भांडे जे की ते त्या काळात वापरत होते सर्व आपले पूर्वज. पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या रीतीने प्रिझर्व केलं आहे. पाच 5000 ते 600 वर्ष पूर्व मधील आहे. आणि त्या काळातील टेक्नॉलॉजी पण इथे दाखवलेली आहे की लोक कसं मॅन्युफॅक्चरिंग किंवा काही काही नवीन नवीन गोष्टी बनवत होते, कलाकृती वगैरे दाखवत होते. हे पण खूप सुंदर अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. सोलापूरच्या सर्व गोष्टी, ज्या ज्या गोष्टी सोलापुरात प्रसिद्ध आहेत त्या सर्व दाखवल्या. सिद्धेश्वर मंदिर म्हणा, शेंगा चटणी म्हणा, मिरच्या म्हणा, चादरी, सोलापूर चादरी, कडक भाकऱ्या, परत अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर किंवा विठ्ठल मंदिर पंढरपूरचं, आणि भुईकोट किल्ला, आपला सोलापूरचा भुईकोट किल्ला तो पण खूप फेमस आहे, तो पण दाखवलेला आहे. आणि सोलापुरातील फर्स्ट चर्च पण दाखवलेलं आहे. आणि सोलापूर महानगरपालिकेची खूप सुंदर अशी इमारत जी आहे ती पण इथं दाखवलेली. 4 हुतात्म्यांची मूर्ती पण आहे आणि बाबासाहेबांचं पण इथं स्टॅच्यू पण आहे. आणि हा इतिहास खूप वेगळा आहे. मार्शल लॉ म्हणजे सोलापूर जे आहे ते, आपलं भारत स्वतंत्र झालं 1947 ला, पण सोलापूर 1930 ला स्वतंत्र झालं होतं. सोलापूरचे लोक खरंच खूप म्हणजे काय म्हणतात, ऐकत होते कोणाचं, ते इंग्रजांना पण ऐकले नाहीत. हा सोलापूरकरांसाठी इंग्रजांनी मार्शल लॉ हा एक सेनाचे तुकडे बनवले आणि आपण सोलापूर 4 दिवस स्वतंत्र होतं. 1930 मध्ये सोलापूर फक्त 4 दिवस स्वतंत्र होतं. त्यानंतर हे इंग्रजांनी मार्शल लॉ लावून सगळ्यांना बंदी केलं. परत त्यांचंच राज्य चालू. भारतातील इंडियन आर्ट, त्या काळातील खूप सुंदर अशी इथं गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे. आता आपण बघूयात, तिथं आतमध्ये पण खूप साऱ्या अशा मूर्त्या वगैरे आहेत.
तुम्ही इकडे पाहू शकता खूप जुन्या काळातील मूर्त्या इथे आहेत. इकडे जुन्या काळाचे शस्त्र आहेत जे की राजा लोक महाराजा लोक वापरत होते. हे छोटे छोटे आहेत पॉकेट शस्त्र आणि हे मोठ्या तलवारी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे पण खूप मोठे असे आहेत तलवार मोठे आहेत. त्या काळी युद्ध वगैरे खूप होत होते तेव्हा हे शस्त्र वापरत होते सर्व सैनिक आपले. जुन्या काळातला इथं पेन आहे तुम्ही पाहू शकता. पेन शाईचे डबे आहे. इथे जुन्या काळातील लिपी पण आहे. इथे ब्राह्मणी लिपी पण इथे लिहिलेली आहे. ब्राह्मी लिपी इथं प्राचीन लिपी आहेत सर्व. हे जुन्या काळातील सर्व दस्तऐवज आहेत जे की खूप सुंदर अशा पद्धतीने ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर आता आपण इकडे पाहूया. इकडे आहे जुन्या काळातील सर्व नाणी. इथे सर्व नाणे आहेत. इथे आहे US डॉलर आहे त्या काळातील. US डॉलर आपल्याला भारतीय रुपयाचा 5 रुपयाची नोट आहे. खूप सारे नाणे आहेत विविध देशातील तुम्ही पाहू शकता. ओरिजिनल कॉइन्स आणि त्यांचे डिटेल्स पण आहेत. सर्व ओरिजिनल कॉइन्स ते जपून ठेवलेले आहेत. हे नोट आहेत 2 रुपयाचे 1 रुपयाचे भारताचे. तर तुम्ही इथं अजून एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातील शिवराई त्या काळातील सर्व ओरिजिनल तुम्ही जवळून पाहू शकता. सर्व ओरिजिनल इथे जपून ठेवलेलं आहे. एक नाणं 10 ग्रॅमचं आहे शिवराई. त्या काळात पण असे नाणे बनवत होते. जे भारतातील सर्व किल्ले आहेत ना रायगड, तोरणा, सिंधुदुर्ग, जंजिरा, कुलाबा, देवगड, विजयदुर्ग आणि हे आहे भुईकोट किल्ला जो की सोलापूर प्रसिद्ध आहे. ह्या त्या किल्ल्यातील थोडेफार दगड आहेत इथे पाहू शकता. सोलापूरचा वारसा व सोलापुरातील पर्यटन स्थळे बघूयात. तर सर्वप्रथम तुम्ही इथे पाहू शकता सिद्धेश्वर मंदिर देवस्थान दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे पंढरपूर. त्यानंतर तुळजाभवानीचं मंदिर पण आहे. आणि खूप सारे जुन्या काळातील सर्व मंदिर आहेत. नळदुर्ग वगैरे आहे. सोलापूरचे वैशिष्ट्य एका चित्रामध्ये दाखवले. सर्व सोलापुरातील वैशिष्ट्य दाखवले आहे. सर्व मंदिर, सर्व सोलापुरातील माणसं, संस्कृती, सोलापुरी संस्कृती व सोलापुरातील मिल पण दाखवलेले आहे. हे सोलापूर खूप जुनी मिल. सोलापूर हे आपल्या सोलापुरातील आर्किटेक्चर कॉलेज आहे. त्यांनी व्हिजिट केलं आहे आपल्या दयानंद कॉलेजच्या संग्रहालयाला. तुम्ही तुमचे 2 शब्द सांगा. तुम्हाला कसं वाटलं संग्रहालय? बऱ्याच वर्षानंतर व्हिजिट करायची संधी आम्हाला आता मिळालेली आहे. आणि इथे सध्याला आउटडोअर एक्झिबिशन जे आहे त्याच्यासाठी प्लॅनिंग चालू आहे. निश्चितच कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इथे काही प्रपोजल आम्ही देऊ इच्छितो. आणि लवकरच निश्चितच स्वरूपात एक प्रामुख्याने आणि काही चांगल्या पद्धतीने हे एक्झिबिट्स आणि इथले हे जे स्पेसेस आहेत ते कशा पद्धतीने एन्हान्स करता येतील त्याचे काही सोल्युशन्स घेऊन आम्ही लवकरच पुन्हा या इन्स्टिट्यूटच्या व्हिजिटसाठी येतो. थँक्यू. मी गौरव केंगार, सिद्धेश्वर कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आम्ही व्हिजिटसाठी आलो होतो. या व्हिजिटमध्ये आम्हाला सोलापूरच्या इतिहासाबद्दल आणि आर्किओलॉजीबद्दल
छोट्याशा जागेत खूप माहिती मिळाली. अरेंजमेंट आणि जे काही थोडक्यात गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्हाला खूप फायद्याच्या ठरल्या. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव आकांक्षा पोटाबत्ती. मी SSMS आर्किटेक्चर डिप्लोमा कॉलेजमधली विद्यार्थिनी आहे. 3rd इयरला आहे. तर इथं स्टाफ आणि सर्स खूप इन्फॉर्मेटिव्ह अँड व्हॅल्युएबल वर्ड्स आम्हाला एक्सप्लेन केले, सांगितले आणि जे पण आम्ही बाहेर ऐकलो नाही किंवा आमच्या सब्जेक्टमध्ये आहे हिस्ट्रीमध्ये, ते पण आम्ही इथं खूप चांगलं ऐकलो आणि बघितलो पण. थँक्यू त्यासाठी मॅम्सला आणि सर्सला. थँक्यू. इतिहासाच्या पाऊल खुणा जपल्याच पाहिजे. इतिहासाच्या पाऊल खुणा जपल्याच पाहिजे. दयानंद कॉलेज जिंदाबाद.